आज आईंची आणि माझी लिटरली दमछाक झाली. ते का मी तुम्हाला सांगते. पण पहिले रितिशाचं स्कूलसाठी आवरलं आणि तिला स्कूलला पाठवलं. घरात आल्यानंतर ना मी पहिले आयांशला झोपवलं, कारण त्याला खूप झोप आली होती. आता दमछाक का झाली हे मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली आमच्या भाभी आहेत ना, त्या थोड्या आजारी पडल्यात, त्यामुळे त्या सुट्टीवर आहेत आणि बाकीची सुद्धा सगळी कामे आम्हाला दोघींना करायची होती. सो आईंनी स्वयंपाक तर ऑलरेडी बनवलेला होता. सो त्या भांडी वगैरे घासत होत्या, तोपर्यंत म्हटलं पसारा आवरून झाडून वगैरे घ्यावं. तर धुतलेले कपडे मी बेडरूममध्ये ठेवायला गेले. तेवढ्यात बघते तर काय आयांश राजे उठलेले होते. सो त्याला थोडंसं खेळवलं. मग आईंचं काम झाल्यानंतर आईंनी आयांशला घेतलं आणि मग मी माझ्या कामाला निघाले. पण म्हटलं तोपर्यंत कपडे धुवून होतील म्हणून पहिले मशीन लावली आणि मग मी झाडून वगैरे घ्यायला सुरुवात केली. आणि रितिशाचा एवढा पसारा असतो ना, अजून तरी आयांशचा काही एवढा पसारा नाही आहे. रितिशाचेच खेळणी इकडे तिकडे खूप पडलेले असतात. त्यानंतर ना मग आयांशला खूप झोप आली होती. सो आईंनी त्याचं मालिश केली आणि त्याला आंघोळीला नेलं. तोपर्यंत मी माझी बेडरूमसुद्धा आवरली. खूप कपड्यांनी भरलेली होती. त्यानंतर मी किचन आवरायला घेतलं आणि इथे मी किती फास्ट काम करताना दिसते आहे ना, बट ऑब्वियस मी काही एवढं फास्ट केलेलं नाही आहे. जेव्हा मी एडिट करत होते ना, त्यावेळेस 5x मोडला मी हा स्पीड सेट केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार आपल्याला पण असं एवढं फास्ट काम करता यायला पाहिजे होतं. म्हणजे 15 मिनिटांचं काम 15 सेकंदातच झालेलं दिसतं ह्यामध्ये. पण असो, आमचं असं टार्गेट होतं की 2 वाजेपर्यंत सगळं काम उरकून टाकायचं. 2 वाजता रितिशा येते म्हणून, आणि माझे कपडे वाळत घालायचे बाकी होते. तेवढ्यात रितिशा मॅडमची एंट्री झाली. ती स्कूलमधून आली आणि तिला काय माहीत काय झालं होतं, खूपच डॅडीवरती प्रेम आलं होतं. तिला ना पुन्हा डॅडीकडे जायचं होतं, पुन्हा शॉपमध्ये जायचं होतं. मग मी कपडे वगैरे वाळत घातली आणि आई इथे ना रितिशाच्या स्कूटरचा एक चाक लावत होते, पण त्यांनी पूर्ण स्क्रू पॅक केला. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आई तुम्ही चाकच लावलेलं नाही. ते पुन्हा काढलं आणि पुन्हा लावलं. आणि मग रितिशाने ना फोल्ड केलेल्या कपड्यांच्या आहे ना तिने कबर्डमध्ये ठेवण्यासाठी छोटीशी हेल्प केली. बाय.